श्री क्षेत्र परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आज सांगितले। विकास आराखड्यातील कामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, मात्र कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण झाली पाहिजेत, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले। उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांनी आज परळी येथे प्रभू वैजनाथाचे दर्शन घेतले। त्यानंतर परळी येथील शासकीय विश्रामगृहातील सभागृहात त्यांनी श्री क्षेत्र परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासंदर्भात सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला। यावेळी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, आमदार विक्रम काळे, आमदार धनंजय मुंडे, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव राजेश देशमुख आदी उपस्थित होते। जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी श्री क्षेत्र परळी येथील तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामध्ये 92 कामांना नव्याने प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याचे सांगितले। यावेळी आराखड्यानुसार करण्यात येणाऱ्या कामांचे सादरीकरण करण्यात आले। तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात 286.68 कोटींचा विविध 92 कामांना मान्यता दिल्याचे त्यांनी सांगितले। दर्शन मंडपाचे काम, परिसर सुधारणा, मंदिराभोवती दगडी फरशी, वास्तुशिल्प प्रवेशद्वार, अंतर्गत विद्युतीकरण, सौर दिवे बसवणे, उद्यान विकास करणे, संरक्षण भिंतींचे बांधकाम, वाहनतळ यासह सुरू असलेल्या विकास कामांबाबत मुख्य वास्तु विशारद कृष्णकुमार बांगड यांनी माहिती दिली। उपमुख्यमंत्री श्री अजित पवार म्हणाले, श्री क्षेत्र परळी वैजनाथ हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे। प्रभू वैजनाथाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी विकास आराखड्यातील कामेही दर्जेदार होणे अत्यंत आवश्यक आहे। कामाच्या गुणवत्तेबाबत प्रत्येकाने बारकाईने लक्ष घालणे आवश्यक आहे। मंदिर परिसरातील स्वच्छता, नीटनेटकेपणा, सर्व सोयी सुविधांयुक्त दर्शन मंडप तसेच तीर्थक्षेत्र बालाजी, शिर्डी तसेच पंढरपूरच्या धर्तीवर भविष्यात भाविकांना सर्व सोयी सुविधा करून देण्यासाठी राज्य शासनाकडून यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही। राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, असे त्यांनी सांगितले। मंदिराच्या मागील बाजूच्या जागेवर लाईट आणि साऊंड शो करण्यात येणार आहे। लेझर शो करताना किती वेळ शो असेल, त्यामध्ये भाविकांना कोणत्या बाबी दाखवल्या जातील यासह देण्यात येणाऱ्या सर्व सुविधा दर्जेदार असायला हव्यात, असे त्यांनी यावेळी सांगितले। यावेळी उपविभागीय अधिकारी अरविंद लाटकर, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी त्रिंबक कांबळे आदी उपस्थित होते।